पॉलिटिकल पार्टी गोयची सगळ्यात व्हडली रिजनल पार्टी आसा आनी आमचे ते रिस्पॉन्सिबिलिटी आसा की आमी खंयसरूच कॉम्प्रोमायज ना करताना गोंयकारांच्या हक्काक लागून झगडपाक जाय कित्याक आमी जर झगडना जाल्यार कोणूच झगडपाचो ना. सगळे मायग्रंटांच्या वोटा फाटल्यान वयतले. सो फक्त रेव्होल्युशनरी गोवन्सूच अशी आहा जी डायरेक्ट गोंयकारांक लागून एग्रेसिव्हली उलयता, एग्रेसिव्हली स्टँड घेता, एग्रेसिव्हली मायग्रंटांच्या वस्तेंचेर, इलिगल वोटिंग कार्डाचेर, त्यांच्या इलिगल धंद्यांचेर, स्क्रॅप यार्डाचेर डायरेक्ट उलोवन तेचेर एक्शन करता, असेंब्लीनी उलयता. सो आमी हे डिसिजन फुडें घेतले. इट इज नॉट ओन्ली अबाउट गोवा फॉरवर्ड. आमी लोकसभेकूय सांगलेले हे 3 पॉयंट जर ते मानता, म्हादय मागीर लँड प्रोटेक्शन आनी पोगो हे जर मानता जाल्यार आमी इलेक्शन वयता म्हणून तेन्ना तेंच्यांनी आमकां लायटली घेतले. बट दीस इज नॉट लोकसभा इलेक्शन. ह्या इलेक्शनात असेंब्ली इलेक्शनाक आमचे 10% वोट शेअर आसा. आमचो एक एमएलए आसा आनी वी आर आफ्टर बीजेपी अँड काँग्रेस आमी थर्ड लार्जस्ट पार्टी आसा गोयची. सो आमकां कोणूच लायटली घेवपाक शकना. सो आमचो डिमांड सिंपल आसा. जे डिमांड आमी काँग्रेसी फुड्यांनी दवरतले, आम आदमी पार्टी फुड्यांनी दवरतले. गोवा फॉरवर्डा कडेन ऑलरेडी आमचे टॉक्स चालू जाल्ले आसा. बट ऑफिशियल तेंच्या कडेन दिवप, ऑफिशियल तेंच्या कडेन उलोवप आनी ऑफिशियल तांकां प्रेझेंट करप हें काम आमचें उरलां. ते आफ्टर सीईसी मिटींग आनी बाकीच्या कडल्यान जातले. सो वी आर ओपन फॉर अलायन्स, बट ते कंडिशनल अलायन्स गोयच्या हिताक लागून. आमी खंयसरूच गोंयकारांक परते सांगता, आमी खंयसरूच आमची आयडियोलॉजी, आमची पॉलिसी कॉम्प्रोमायज करपाचें ना. जर कॉम्प्रोमायज करपाचें आमकां आसलें जाल्यार आमी केन्नाच करपाचें